मुझफ्फरनगरच्या बुढाणा गावात 85 वर्षीय नाथू सिंग राहतात। त्यांच्या नावावर 18 बिघा जमीन आणि 1.5 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। त्यांना 4 मुली आणि 1 मुलगा असूनही त्यांनी असा काही निर्णय घेतला की मुलांच्या पायाखालची जमीन सरकली, ज्यावर डोळा होता की ते आपल्यालाच मिळणार आहे। आपल्याशिवाय त्यांना कोण आहे असा समज होता, ते क्षणात नाहीसं झालं। मुलं हादरले, त्यांना वडिलांच्या या निर्णयाने काहीच कळेनासं झालं। तो निर्णय काय होता ज्याच्यामुळे नाथू यांची मुलं जोराने रडू लागली, भांडू लागली? नेमकं काय घडलं सविस्तर पाहूया। 85 वर्षीय नाथू सिंग यांना वृद्धापकाळात कोणाकडूनही आधार मिळाला नाही। पत्नीच्या मृत्यूनंतर मुलांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। हळूहळू नाथू सिंग एकटे राहू लागले आणि त्यांचा राग, उदासीनता व संताप वाढत गेले। गेल्या 7 महिन्यांपासून ते खैतोली येथील वृद्धाश्रमात राहत आहेत। वृद्धाश्रमातील शांत खोलीत, रिकाम्या गल्लीच्या सावल्या आणि झोपड्यांच्या शेजारी एकटेपणा घाबरवणारा बनला होता। मुलांकडून एकही जण भेटायला येत नव्हतं, कोणीही काळजी घ्यायला तयार नव्हतं। अचानक काहीतरी बदल घडून येणार होते। संतापाचा आवाज हळूहळू आवाजही न काढता घरभर पसरेल आणि निर्णय घेण्याची वेळ आली। शनिवारी दुपारी तहसीलच्या कागदपत्रांच्या खोलीत नाथू सिंगने मृत्यूपत्र लिहायला सुरुवात केली। पेन हलके कंपत होता, हळुवार सावली खोलीभर फिरत होती आणि प्रत्येक शब्द जणू थरकाप उडवणारा होता। मृत्यूपत्रात त्यांनी लिहिले, घर, शेतीची जमीन आणि सुमारे 1.5 कोटी रुपये सर्व काही सरकारकडे जाईल। मुलांमध्ये काहीही वाटप होणार नाही। पण हा निर्णय फक्त संपत्तीचा नव्हता। त्यांनी मृत्यूपत्रात हळूहळू एक भयानक इच्छा व्यक्त केली। मृत्यूनंतर त्यांचे शरीर वैद्यकीय महाविद्यालयाला द्यावे, संशोधन किंवा प्रयोगासाठी वापरावे, जमिनीवर शाळा किंवा रुग्णालय उभारावे, गरिबांना उपचार मिळावेत। वृद्धाश्रमातील शांत खोली, रिकाम्या गल्ल्या, हलकी सावली, जुने फर्निचर, सगळं वातावरण थरकाप उडवणारं बनलं। प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास जणू गडद रहस्य उलगडत होता। मुलांमध्ये राग, धक्का आणि आश्चर्य मिसळून पसरला। 85 वर्षाचा वृद्ध, ज्याला कुणाचा आधार नव्हता, तरीही त्यांनी अंतिम निर्णय घेतला ज्याने मुलांचे जीवन बदलून टाकले। नाथू सिंगचे मृत्यूपत्र आजही चर्चेत आहे। त्यांच्या शेवटच्या दिवसात घेतलेला निर्णय समाजाला आणि प्रशासनाला धक्का देतो। दुर्लक्ष, उदासीनता आणि एकटेपणाचा परिणाम कधीही भयानक ठरू शकतो। या घटनेतून दिसते की साध्या वृद्धाचे निर्णय देखील भयानक आणि थरकाप उडवणारे ठरू शकतात। मालमत्ता, अधिकार आणि मृत्यूपत्र या तिन्ही गोष्टींचा परिणाम मुलांना आणि संपूर्ण समाजाला आजही जाणवतो।